देवताभ्यो नमः जहाते गंधा किदम पुचुर्या अर्पण कुंद्रवेंद्रावे सुरुवात केलेली आहे बघा नमस्कार मित्रांनो, कोकणी नाव या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपली आज कालपासून त्रैवार्षिक जत्रा चालू झालेली आहे। तर त्याच्यासाठी आज लाटेचा दिवस आहे, म्हणजे आज लाट तोडलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण जाणार आहे आणि बघणार आहे तिकडे काय काय केलंय ते। तर चला जाऊया आणि बघूया लाटेकडे काय काय झालंय ते। आता आपण गावातील ग्रामस्थांसोबत चाललेलो आहे लाट तोडण्यासाठी। सोबत ताशानी ढोलवाले, पुजारी वगैरे, कामगार वगैरे सगळे आलेले आहेत। आणि लाटेचे सर्वात पहिले पूजन होईल आणि त्याच्यानंतर लाट तोडली जाईल। ते आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे। तर चला, आज वार्षिक यात्रा कुळवंडी गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व सदस्य आज 2024 मध्ये लाट पाडण्यासाठी आमचे सर्व कामगार, मेस्त्री, सर्व मानकरी सर्व इथं आलेले आहेत। आणि आता लाटेची पूजा झाल्यानंतर पहिली पूजा मानकऱ्याची होईल, दुसरी पूजा मेस्त्र्यांची होईल, त्याच्यानंतर पूजा मालकाची होईल। त्याच्यानंतर मानकऱ्यांनी 5 गाव घातल्यानंतर, मेस्त्र्यांनी 5 गाव घातल्यानंतर मालकाने 5 गाव घालील। त्याच्यानंतर गाव लाट तोडली जाईल। नंतर मेस्त्री ती लाट उचलून तिला तयार करतील आणि तिथून लाटेची मिरवणूक मंदिरापर्यंत निघून जाईल। तिकडे रस्ता वगैरे बनवतात काका। मारतो, चला चला। इकडे आशा वगैरे घेऊन चालले, बाकीची मंडळी येतात ते इकडून बघू शकताय। लाट जरा आतमध्येच आहे जंगलामध्ये, जसं की मित्रांनो बघू शकताय। लाटेच्या अवतीभोवती जी झाडं आहेत, काटेरी झाडं, ती तोडली जातात। ते आजूबाजूची साफसफाई केली जाते, जसं की आपण बघू शकताय। साईडची जागा साफ केली जाते आणि हे लाटेचं झाड आहे सागाचं, जसं की आपण बघू शकताय। जय मंगलम, जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव की जय। आज कुळवंडी, संपूर्ण तमाम कुळवंडी गावातर्फे आज जत्रोत्सवात निमित्त, त्रैवार्षिक यात्रेनिमित्तानं सर्व मंडळी ही जमलेली आहेत। थोड्या थोड्या वेळानं येत आहेत। एकंदरीत सर्व गावातून ये जा करणारी सर्व मंडळी आज लाटेच्या ठिकाणी, आज दिलीप रामचंद्र डेरवणकर यांनी जे लाट दिलेली आहे या लाटेच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या निमित्तानं सगळे सर्व आनंदोत्सवात आहेत। आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज या गावचे मानकरी, मेस्त्री, मालक हे सर्व पूजा करतील। त्याच्यानंतर लाट तोडल्या जाईल। एकंदरीत ही लाट तोडल्याच्या नंतर ती लाट सजवल्या जाईल आणि मग त्या लाटेची मिरवणूक मालकांच्या घरापर्यंत, पहिल्यांदा मालकांच्या घरी जाईल आणि त्याच्यानंतर पूर्ण गावात तिची मिरवणूक निघेल। त्रैवार्षिक यात्रेनिमित्तानं आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा। प्रत्येकानं प्रत्येकाचं आपली शरीर सांभाळून सर्व हसत खेळत नाचत जायचे लाट घेऊन आपण सर्वांनी। आणि या निमित्तानं कोणतेही गालबोट न लागतं संपूर्ण हा खेळीमेळीचं वातावरण गावामध्ये जे तयार झालेलं आहे, आनंदोत्सव तयार झालेला आहे, हा आनंदोत्सव असाच टिकून राहावा उद्यापर्यंत आणि हा आनंदोत्सव पूर्ण पब्लिकनी घ्यावा ही विनंती आहे। 2024 रोजी गावाची, आपल्या कुळवंडी गावाची त्रैवार्षिक यात्रा साजरी होणार आहे आणि त्यासाठी जे झोलाई देवीसाठी जी लाट लागते, ती लाट आज आम्ही इथं दिलेली आहे। आणि आज गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत, मानकरी, सर्व हे कामगार, तसेच बुवा वगैरे सगळे त्रैवार्षिक यात्रेचा लाभ घ्यायचा आणि सगळ्यांनी उत्साहाने काम करावे अशी शुभेच्छा देतो।
बघू शकता मित्रांनो, गावातील सर्व मंडळी आलेली आहे लाट तोडण्यासाठी आणि घेऊन जाण्यासाठी. बघू शकता आपण इथे मित्रांनो, बघू शकताय लाटेचे पूजन करायला सुरुवात झालेली आहे, जसं की आपण बघू शकताय. आणि आता त्याच्यासाठी मांडणी केली जाते पूजेची. सर्वात पहिले जे मानकरी आहेत गावचे, त्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. तर थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते पूजा सुरू होणार आहे. गंगा देवताभ्यो नमः. जहाते गंधाक्षितं पुष्पं कुंद्रवेन्द्रामे मल्लजनार्थमल्लजनिविद्रामे प्रार्थनापूर्वकं नमस्कारं करोमि. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयो महेंद्र तनया शरमणवती वेदिकां क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी इथं फुलांना पाणी गावचे जे मिस्त्री आहेत त्यांच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे, जसं की बघू शकता आपण. नाही तिकडून नका अगोदर, इथली करा पहिले. एक हळद कुंकू लावून पुढे ठेवा तिथं डायरेक्ट. ओम श्री महागणाधिपत्ये नमः. ओम गणानत्वा गणपती हवामहे प्रियनत्वा प्रियपती हवामहे निधनत्वा निधिपती हवामहे वसोम महाजामे गर्भधाम वक्ति गंधाक्षितं पुष्पयामि. ओम श्री शिवगणाधीश्वराय नमः. लाट देणाऱ्या गंधाक्षितं पुष्पयामि. जसं की आपण बघू शकतो. ओम गणानत्वा गणपती हवामहे. पाणी थोडंसं. ओम गणानत्वा गणपती हवामहे प्रियनत्वा प्रियपती हवामहे निधनत्वा निधिपती हवामहे वसोम महाजामे गर्भधाम वक्रतुंड महाकायं सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वरसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवामि सहितं नमामि. गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेहं भवारण्यदाहं होमानाथमीशं जराजन्मनाशं परमज्योतिर्लिङ्गं नमामि च कर्पूर दीपे जयामि. सकल जाते गंधाक्षितं पुष्पं दयामि हरि कुंकुम द्रव्यान् दयामि माल्यार्थ माल्यादिने पुष्पं दयामि प्रार्थना पूर्वकं नमः. आता सर्वजण गावकरी पूजन करत आहेत, जसं की आपण बघू शकता. राहिलेले गावकरी आणि आलेले ग्रामस्थ पूजा करून घेत आहेत. सगळ्यांना लावून घे. हा अंकावर संपूर्ण गोल लावा, ते सगळ्यांना लावून टाक. आणि ही पिशवी घे नंतर. नमस्कार. कुळवंडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कुळवंडी गाव दैवार्षिक जत्रा उत्सव जोराईदेवी जत्रा उत्सवाची लाट आज ठरलेल्या दिनांकानुसार 14 मे रोजी सकाळी पाडण्यात येणार आहे. सदर लाट ही देवांतर परिवारातर्फे गावाला देण्यात आलेली आहे. या लाटेसाठी मानकरी 5 भाऊ आणि पुजारी ते उपस्थित राहिलेले आहेत. तसेच उद्या आज लाट पाडून तिची पारंपरिक लाट नाचवीत आपण देवामध्ये घेऊन जाणार आहोत. आणि त्यानंतर उद्या ती लाट 4 वाजता गावच्या रहाटावर फिरणार आहे आणि त्यानंतर जत्रेची सांगता होणार आहे. दैवार्षिक जत्रा उत्सव असल्याने सर्व भाविकांना एक विनंती आहे की सर्वांनी या जत्रा उत्सवाचा लाभ घ्यावा, ही सर्वांना विनंती आहे. लाट तोडायला सुरुवात केलेली आहे. गावातील गावकरी ग्रामस्थ आणि आलेले साखरमानी यांनी. नाश्ता आलेला आहे, बघू शकता आपण. नाश्ता घेऊन आलेले, नाश्ता करूया. बघू शकता. माहिती देवासाठी लाट दिलेली.
लाट आता खाली पडण्यात आलेली आहे जसं की बघू शकता, आणि ती उपसण्यासाठी म्हणजे तासण्यासाठी तिला पुढे घेण्यात आलेले आहे जसं की आपण बघू शकताय. आणि आता मोजली जाते, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढी लाट ठेवून पुढे तोडण्यात येईल त्याच्यासाठी मोजणी केली जाते जसं की बघू शकताय. इकडे बघू शकताय गावकरी पण ढोल वाजवण्याचा आनंद घेत आहेत. 3 hours later. 3 hours later. बघू शकताय मित्रांनो, लाट घेऊन आलेले आहेत आणि आता जसं की आपण बघू शकताय थोड्याच वेळात तिला नाचवायला सुरुवात करणार आहेत ग्रामस्थ सर्वांनी आलेले चाकरमानी. जसं की आपण बघू शकताय ढोल ताशाच्या गजरामध्ये मित्रांनो बघू शकताय मित्रांनो आनंद घेतात सगळे लाट नाचवायला. बघू शकता मित्रांनो शेंडा उचललेला आहे. बघू शकता आनंद घेताय. मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो आनंद घेतात आहे फुल मजा. नाचवायला सुरुवात केलेली आहे. नाचवायला सुरुवात केलेली आहे बघा.
जसं की मित्रांनो बघू शकताय, जी लाट नाचवत नाचवत आता घेऊन आलेले आहेत. आता थोड्याच वेळात जे लाट दिली होती दिलीप डेरवणकर यांच्या घरी पोचलेली आहे. जसं की बघू शकताय, आता तिथे लाटेचे पूजन होणार आहे. जसं की आपण बघू शकताय, पाणी वगैरे ओतलं जातंय लाट उचलणाऱ्यांवरती. तर थोड्याच वेळामध्ये इथे लाटेचे पूजन केले जाईल. बघू शकताय आपण, पूजा करण्यासाठी त्यांच्या अंगणामध्ये ठेवण्यात आलेली आहे लाट. आणि उत्साहामध्ये लाट नाचवत आहेत बघू शकता हातावरती सगळेजण. आणि त्रैवार्षिक जत्रेचा आनंद घेत आहेत लाट नाचवण्याचा. बघू शकताय, एक उत्साहित वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचा सर्वजण आनंद घेत होते एकत्र येऊन. मित्रांनो बघू शकताय, लाटेची पूजा करायला सुरुवात झालेली आहे. बघू शकताय आपण, पूजा केली जातात आणि आलेल्या भाविकांना पाणी वगैरे देत आहेत, नारळ वगैरे फोडले जातात लाटेवरती. जे मालक आहेत लाट देणार ते पूजा करतात, ते हार वगैरे घालतात ते. जसं की आपण बघू शकताय, आलेल्या गावातील ग्रामस्थांवरती पाणी ओतले जाते. वाडीतील आणि गावातील ग्रामस्थ बघू शकताय, त्रैवार्षिक जत्रेचा आनंद घेत आहेत. आता प्रसादी दाखवलेली आहे आणि सर्वांसाठी मागे दिलेली आहे. बाकी ती गावातील ग्रामस्थ बाहेर आहेत काही, आणि लाट नाचवणारे लाटे सोबत आहेत. बघू शकताय मित्रांनो, बाकीचे ग्रामस्थ बघू शकतात मागे. सगळेजण आनंद घेत होते मित्रांनो लाटेचा. मित्रांनो बघू शकता आणि उचललेली आहे कशा प्रकारे हात नाही पोचत आहे, तरी पण इकडे खाली बघू शकता आपण आनंद घेत आहे लाटेचा. बघू शकता मित्रांनो, बघू शकता लाटेचा आनंद घेतात आहे सगळे.
बघू शकता रेटा रेडी झाले. मित्रांनो बघू शकताय आता लाट नाचवत नाचवत ग्रामदेवता मंदिराच्या जवळ आणलेली आहे. जसं की आपण बघू शकताय. मित्रांनो लाट नाचवून झालेली आहे. आता सर्वजण दर्शन घेत आहेत जसं की बघू शकताय. मित्रांनो बघू शकता आता जे गावचे मानकरी आहेत ते पूजा करतायत आणि नारळ फोडतायत. जसं की आपण बघू शकताय त्यांची आता पूजन वगैरे झाल्याच्या नंतर जी लाट आहे ती वरती सारावरती चढवण्यात येईल. त्याच्या अगोदर जे
मेस्त्री आहेत ज्यांनी लाट तयार केली होती, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. बघू शकता आपण. मित्रांनो, लाट सारावरती चढवण्यासाठी गर्दी बघू शकताय गावातील ग्रामस्थांची. जसं की आपण बघू शकताय मोठ्या उत्साहात लाट वर चढवण्यात येते. कुलवंडी आणि गाव जांभूळगाव येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये लाट वर चढवण्यात येते. जसं की बघू शकताय. आणि आता ती रशीच्या साहाय्याने बांधण्यात येणार आहे. बघू शकताय किती लोक आनंदित आहेत, जल्लोष साजरा करीत आहेत. गावातील जे ग्रामस्थ आहेत ते बघू शकताय लाट बांधत आहेत. जेणेकरून मध्यभागी बरोबर व्यवस्थित बसावी याच्यासाठी दोरीच्या साहाय्याने घट्ट बांधत आहेत.
मित्रांनो बघू शकता हे गावचे युवा मानकरी आहेत. सोन्या निक्कम शकताय लाट सारावरती चढवण्यासाठी आलेले गावातील ग्रामस्थ. गर्दी बघू शकताय त्यांची. लाट सारावरती चढवून झालेली आहे जसं की आपण बघू शकताय. आणि मित्रांनो मंदिर वगैरे वरून बघू शकताय किती छान दिसतंय ते. आणि आजच्या रात्रीचा कार्यक्रम म्हणजे रात्री आज तमाशा आहे. इकडे त्याच्यासाठी स्टेज बनवलेला आहे. मित्रांनो लाट सारावरती चढवून झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात इकडून घरी जाण्यासाठी निघणार आहे. जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन वरती क्लिक करा. जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहू शकता. धन्यवाद.